नमस्कार. मी वैभव जोशी आणि आता आपण बघतोय सिंह राशीचे 2026चे राशी भविष्य. सिंह रास ही राशीमालेतली 5वी रास आणि सूर्याच्या अधिपत्याखाली असलेली ही एकमेव अशी रास. आत्मविश्वास, हुकूमत गाजवणारी एक वृत्ती, सगळ्यांनी आपलंच ऐकावं असा एक अट्टहास असतो, यांचा गोड अट्टहास असतो आणि सगळ्यांना आपुलकीच्या भावनेने काहीतरी सतत काहीतरी सल्ला देणं, असा या राशीचा स्वभाव आहे. आता 2026 मध्ये आपल्या कुंडलीमध्ये गुरु आपल्या एकादश स्थानात आहे. गुरुचं 3 ठिकाणी भ्रमण. गुरु आपल्या एकादश स्थानामधून म्हणजे लाभस्थानातून आहे. द्वादश स्थान म्हणजे व्ययस्थानातून भ्रमण आहे आणि एकदम वर्षाच्या शेवटी ऑक्टोबर महिन्यात या गुरुचं तुमच्या स्वतःच्या स्थानातून भ्रमण आहे. म्हणजे तिन्ही गुरुचे वेगवेगळे टप्पे आपल्याला यावर्षी अनुभवायला मिळतील आणि त्याचप्रमाणे राहू हा सप्तम स्थानात आणि शनी अष्टमात आणि अशा प्रकारचं एकंदर मिश्रित असं ग्रहमान आपल्या वाटेला आहे. असं म्हणतात की एकादश स्थानाप्रमाणे गुरुने फळ दिलं पाहिजे. म्हणजे किती चांगला योग आहे ते बघा. आता 11वा गुरु तुम्हाला आहे आणि हा गुरु आपल्याला उत्पन्नाचे सगळे जे संधी आहे त्या मोकळ्या करून देणार आहे. पण त्याचबरोबर शनी अष्टमात आहे. शनी अष्टमात असल्याने आपल्याला ज्या ज्या संधी आलेल्या आहेत त्या व्यवस्थित परखून घ्यायला पाहिजे आणि आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं कसं होईल याकडे आपण बघायला हवं. शनी अष्टमात असल्यामुळे आपण सर्वांनी धाडस करण्यासारखे काही गोष्टी करू नयेत. म्हणजेच अपघात होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणारं असं वर्ष हे आपण बोलू शकतो. त्यामुळे ज्या योगे अपघात होऊ शकतात अशा कोणत्याच गोष्टीकडे आपण जाऊ नये. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये अपघात होऊ शकतो, तिकडे आपण मागे राहिलेलं बरं. म्हणजे धाडस तिकडे करायचं नाही आणि त्याच्यातून आपल्याला त्रास होऊ शकतो. मुख्यत्वे करून हाडांना दुखापत, हाडांना इजा होणं किंवा जी वृद्ध माणसं आहेत किंवा एक 55-60च्या पुढची माणसं, त्यांना हाडामध्ये अचानक आजार निर्माण होणं, दात आणि हाडाचा जो मधला जबड्याचा अवयव असतो त्यांना त्रास होणं, अशा प्रकारचे आपल्याला जे आजार आहेत ते या वर्षामध्ये संभवू शकतात. आपल्याला राहू सप्तमात म्हणजेच केतू आला प्रथम स्थानामध्ये. यावेळी आपल्याला कौटुंबिक सौख्याची म्हणजे आपल्यातल्या आणि आपल्या जोडीदाराच्या वैवाहिक संबंधामध्ये कटुता येणार नाही. काही आपसामध्ये काही संशय आणि संशयाचं वातावरण आणि त्या अनुषंगाने वादविवाद होणार नाहीत, याकडे आपण खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या विवाहाच्या संदर्भात जर आपल्याला असं वाटत असेल की विवाह करायचा आहे आणि आत्ता जे आलेलं स्थळ आहे त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं जर तुम्हाला बघावंसं वाटत असेल तर नक्की थांबा. आणि अर्थातच जर आपल्याला वाटतंय की आलेलं स्थळ चांगलं आहे, कधी कधी होतं असं आपल्याला की आपण मनाला आपल्याला असं वाटतं की करावं किंवा नको करू, थांबून राहू, तर नक्कीच थांबा. ऑक्टोबर महिन्यानंतर थोडंसं राहूचं भ्रमण तुमच्या सप्तमातून गेल्याच्या नंतर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. तोपर्यंत वाट बघायला काही हरकत नाही. वैवाहिक जोडप्यामध्ये जर तुमचा वादविवाद प्रकर्षाला जात असेल तर थोडं एक 7-8 महिने थांबा, त्याच्यातून काहीतरी तुम्हाला मार्ग निघेल. आत्ताच काही निर्णय घ्यायचा प्रयत्न करू नका. नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकेल. हे वर्ष याच्यासाठी संमिश्र आहे की जून महिन्यापर्यंत अधिकाधिक आपल्याला लाभाचे संधी, जून महिन्याच्या नंतर थोडी खबरदारी आणि नुकसानीचा एक थोडासा तुम्हाला त्रास त्या जून महिन्याच्या नंतर होऊ शकतो. उपाय म्हणजे
गुरुवारच्या दिवशी, जून महिन्याच्या नंतर गुरुवारच्या दिवशी गूळ आणि चणे हे गरिबांना वाटायचे, किंवा एखाद्या देवस्थानात जरी गूळ आणि चणे तुम्ही प्रसाद म्हणून जर दिलेत, तिकडे दान केलं, तर हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. पिवळे कपडे, पिवळी वस्त्र ही गरिबांना दान करायची. याने सुद्धा तुमचं जो त्रास आहे तो निघून जाईल. पुरण पुरण हा असा पदार्थ आहे जो आपण गूळ आणि चण्याचं पीठ याच्यापासून बनवतो. त्या पुरणाच्या गोष्टीसुद्धा आपण जर त्या दान दिल्या, तरीसुद्धा आपल्याला जो गुरुचा जो त्रास आहे त्याचं निराकरण होतं. आपल्याला जे आपल्यापैकी आपली जी मुलं आहेत, संतती आहेत, त्या संततीला सुद्धा हे वर्ष खूप चांगलं आहे. गुरुची नजर आहे, त्याचबरोबर शनीची दृष्टी आहे. गुरुची नजर आहे, दृष्टी आहे, याचा चांगला एक फायदा आहे की शैक्षणिक याच्यात अधिकाधिक त्यांना जे आहे त्या नवीन नवीन संधी तुमच्या संततीला प्राप्त होऊ शकतात. आपण पण एखादं शिक्षणाचं जर काही करत असाल, तर आपल्यासाठी सुद्धा हा खूपच चांगला कालखंड आहे नवीन काही शिक्षण घेण्याचं, शिकण्याचं. आणि शनी असल्यामुळे अर्थातच थोडासा खडतर प्रवास तो होऊ शकतो. पण एकंदरीत हे वर्ष आपल्यासाठी खूपच चांगलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने जसं मी सांगितलं, हाडांची काळजी हे घेणं हे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे परदेश गमनाच्या दृष्टीने सुद्धा हे जे कालखंड आहे तो आपल्यासाठी चांगला आहे. परदेश गमन करताना थोड्याशा अडचणी आपल्याला येऊ शकतील, पण तरीसुद्धा एकंदरीत लाभ देणारं हे वर्ष आहे. आपल्यापैकी बरेच जणांना हा प्रश्न असतो की व्यावसायिकदृष्ट्या काय करावं. तर एखादी जर आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची असेल, तर तुम्ही जून महिन्यापर्यंत तुमच्या याच्यात योग आहे तो कुंडलीमध्ये, तर नक्कीच तुम्ही तसा प्रयत्न करा. पण जून महिन्याच्या नंतर जरा तुम्हाला गुंतवणूक करताना थोडीशी खबरदारी घ्यावी लागेल, किंबहुना गुंतवणूक नाही केली तरी चालेल. ऑक्टोबर महिन्यापर्यंत ती गुंतवणूक थांबवा. आपल्याला सोन्यामध्ये, जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक ही नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकते. आपण सूर्याच्या अधिपत्याखाली असल्यामुळे, सूर्य आपला स्वामी असल्यामुळे आपण खूप भाग्यवान आहात. त्यामुळे नेहमी आपण जर या आत्ताच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे राहू सप्तमात, शनी अष्टमात, अशा परिस्थितीमध्ये जर आपण सूर्याची उपासना केली, आणि आदित्य हृदयम हे खूप सुंदर स्तोत्र आहे, ते रावणाने लिहिलेलं स्तोत्र आहे आणि अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. आपल्याला अर्थातच जर बोलता येत नसेल तर हल्ली खूप पर्याय आहेत. यूट्यूबवर जर ऐकलं तरीसुद्धा तुमचे बरेचसे जे संकट आहेत ती जशी येतील तशीच निघून जातील. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो, आदित्य हृदयम या स्तोत्राचं तुम्ही जास्तीत जास्त वेळा त्याचं श्रवण करा. सूर्याची उपासना एकच असा ग्रह आहे जो आपण डोळ्यांनी बघू शकतो, सगळ्यांना तो दृश्य असा आहे, तो म्हणजे सूर्य, आणि तुमचा स्वामी आहे. म्हणून तुम्ही न चुकता जर तुम्हाला रोज सूर्याचं दर्शन जर घ्यायला मिळालं, सकाळच्या सूर्याचं, तर असं समजा की तुमचे सगळं दारिद्र्य निघून गेलंय. आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोप्य जयते. म्हणजे तुम्ही एवढे तुम्ही ब्लेस आहेत की तुमचा स्वामी सरळ तुम्ही रोज बघू शकता. आज इतर ग्रह ज्यांचे असतात त्यांना ते बघता येणार नाही. चंद्र हा तारा आहे. त्याच्यामुळे या नैसर्गिक दिलेल्या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि अष्टम स्थानात असलेल्या, सप्तस्थानात असलेल्या राहूपासून, सगळ्या त्रासापासून तुम्ही निराकरण करू शकता. अगदी फुकट असा असणारा उपाय जो तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे, ज्याच्याने तुमच्या दारिद्र्याचं समूळ निर्मूलन होऊ शकतं. ज्यांना इच्छा आहे की आपलं एखादं कर्ज आहे ते निघून जावं, अधिक कर्जाची वाढ होऊ नये, त्यांनी खरोखर हा प्रयोग करावा. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला फक्त सूर्याचं एक 5 मिनिट का होईना
दर्शन घ्यायचं. सूर्यत्राटक हा पण एक विषय आहे, पण ते काय चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाखालीच केलेलं चांगलं. पण नुसतं सूर्याचं तुम्ही दर्शन घ्या, नक्कीच तुमची सगळीच्या सगळी तुमची जी अडचणी आहेत ते याच्यातून दूर होतील. आपल्यासाठी माणिक हे आपलं रत्न आहे. माणिक रत्नाचा तुम्ही वापर करा. जे हृदयासंबंधित ज्यांना आजार असतील किंवा उच्च रक्तदाब अशा समस्यापासून जर आपल्यापैकी कोणाला त्रास होत असेल, तर आपण नवमुखी रुद्राक्ष हे आपण या वर्षासाठी धारण करू शकता. नवमुखी रुद्राक्ष घातल्यामुळे आपल्याला जे अनाहूत वाटणारी जी भीती आहे, त्या भीतीपासून आपलं निराकरण आपलं होईल. या वर्षामध्ये आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीतून आपल्याला नक्कीच लाभ होईल. आणि नवीन काही भानगडीत तुम्ही यावर्षी पडू नका. कोणत्याही प्रकारे तुम्हाला केस दाखल करायची आहे, काही करायचं असेल तरी कायदेशीर कचाट्यात तुम्ही यावर्षी स्वतःहून जाऊ नका. आणि जितक्या शक्य असेल तितक्या कायदेशीर कचाट्यात तुम्ही सुद्धा येऊ नका. कायद्याच्या दृष्टीपासून लांब राहणं, त्याच्या ज्या ज्या काही हे असतील कायदेविषयक बाबी, त्याच्यापासून जेवढं दूर राहाल तितकं तुमच्यासाठी हे वर्ष हे फायद्याचं जाईल. याविषयी किंवा आपल्या कुंडलीच्या विषयी अजून काही जर आपणास माहिती हवी असेल तर हे जे खाली नंबर तुम्हाला दिसत आहेत त्याच्यावर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता, किंवा आमच्या कार्यालयात जो पत्ता आम्ही देतोय त्याच्यावरती पण तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता. नमस्कार. 2026 हे वर्ष आपल्यासाठी सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं, संततीचं, संपत्तीचं जावो. धन्यवाद.